नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा हा जो दिलेला प्रश्न आहे, हा प्रश्न जर तुम्ही सोडवला तर तुमच्या लसावी आणि मसावी या चॅप्टर मधील बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील, ज्या की तुम्हाला माहित सुद्धा नसतील. बघा काय दिलाय प्रश्न, बघा दोन संख्याचा लसावी 495 आहे, त्यांचा मसावी 5 आहे, त्या दोन संख्यांची बेरीज 100 आहे, तर त्या दोन संख्यामधील फरक किती? दोन संख्येमधला फरक विचारलाय, म्हणजे आपल्याला त्या दोन संख्या काढाव्या लागतील. मग त्या दोन संख्या कशा काढायच्या? बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवायचं, लसावी भागिले मसावी केलं तर येणारं जे उत्तर असतं ते काय असतं? त्या दोन संख्याच्या सहमूळ अवयवांचा गुणाकार असतो. काय? सहमूळ अवयवांचा गुणाकार असतो. मग चला आपण ते काढूया. चला, 495 भागिले 5 केलं मी, बरोबर का? चला मग काय येणार? 5 एक 5, 5 नवे 45, पुन्हा उरले 4, 5 नवे 45. हे 99 काय आलंय? त्या दोन संख्यामधील जे सहमूळ अवयव असतील एकूणमेकाचे त्यांचा गुणाकार असणार. याच्यावरून आपण त्या संख्या काढू शकतो. मग आधी काय करू? याचे आपण सहमूळ अवयव लिहू. 99 चे काय लिहू? सहमूळ अवयव. काय होणार बघा? एक तर होणार 11 9 99, किंवा दुसरं काय होणार? 99 गुणिले 1. याच्यावरून आपण आधी संख्या काढून घेऊ की त्या संख्या कोणत्या असतील. बघा मग संख्या कशा काढायच्या? या सहमूळ अवयवांना मसावीने गुणायचं. चला मग इकडली संख्या काय? 5 9 45, आणि याच्या सोबतची संख्या 11 5 55. बघा ही संख्यांची एक जोडी आली. आपल्याला माहित नाही की हेच संख्या आहेत त्या. दुसऱ्या संख्यांचा गट काय येणार? 5 1 5, आणि इकडे काय येणार? 99 गुणिले 5 किती? 495. किती? 495. बघा एक तर त्या संख्या 55 आणि 45 असतील, नाहीतर 495 आणि 5 असतील. बघा या दोघांचा पण लसावी मसावी एवढाच येणार आहे, या दोघांचा पण लसावी मसावी एवढाच येणार आहे. परंतु आपल्याला फिक्स दोन संख्या पाहिजेत. त्यासाठी हिंट काय? बघा त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे? 100 आहे. मग बघा या दोघांची बेरीज 100 येते का? म्हणजे या दोन संख्या असणार आहेत त्या. बघा 495 आणि 5 ची बेरीज 500 येते. हे जमतील का? नाही, हे कटल्या. मग आता संख्या कोणत्या आल्या? 55 आणि 45. मग त्यांचा आपल्याला काय काढायचा? फरक काढायचा आहे. फरक म्हणजे वजाबाकी. 55 वजा 45 किती? 10. म्हणून पर्याय क्रमांक किती येणार? 1. धन्यवाद.